तर गाईज आजच्याला आम्ही निघालो होतो पुण्याला गणपतीचं दर्शन घ्यायला. तर बघा पुढच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय. तर गाईज इथं सुरुवातीलाच आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. ढकल ढकल पेट्रोल संपलं ढकल. कंट्रोल कर. ए ढकल गाडी ढकल पेट्रोल संपलं ढकल. पेट्रोल संपलं ढकल. तरी तर आम्ही आमची ओल्ड ट्रिक वापरून पाय लावून गाडी जितकी लांब नेता येईल तितकी लांब न्यायचा प्रयत्न करत होतो. गाईज आलो होतो पेट्रोल पंपवर. आता निघतो इथनं आणि चाललो. आणि तत्रान वात्रान वात्रान तत्रान तत्रान वात्रान वात्रान तत्रान. तर पुण्यात एंट्री केल्या केल्या साऊंडचा असा जोरदार आवाज चालू होता. ढिंचॅंग 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 ढिंचॅंग. तर पुण्यात आल्या आल्या तिथं गणपती समोर जादूगरचा शो चालू होता. तर तिथनच पुढे जाऊन एक छोटस नाटक चालू होतं. इतकं भारी डेकोरेशन बाई काय लाइटिंग आहे. गाडी लावलेली गँग इथं सगळे आदर. चला तर एवढी गर्दी होती की या गर्दीमध्ये माझा अख्खा आवाज दबला होता. तर गणेश मंडळाने अतिशय असा सुंदर केदारनाथ मंदिराचा देखावा बनवला होता. आता आम्ही बघायचं मानाचा पहिला गणपती. तर चला तिकडे राहिला. बलिदान केले. इथल्या पुरुषांना काम जरी लावले तरी हर हर महादेवच्या घोषणांचा 350 वर्षानंतर या दुर्गांची दुरावस्था आणि बिकट परिस्थिती पाहिली. प्रतापगड, पुरंदर, राजगड, खांदेरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग असे स्वराज्यातील एक एक दुर्ग म्हणजे आपला धगधगता इतिहास सांगणारे मूक दीपस्तंभ. आज न उद्या खुद्द दिल्लीपती दख्खनमध्ये उतरणार हे आम्हास ठाऊक आहे. महाराष्ट्रात 360 किल्ले आहेत. परत आम्ही रशपिरी रोडावर पुढे. तर गाईस परत गर्दीच्या रोडावर दगडूशेठ गणपतीची गर्दी बघा तुम्ही फक्त. जाऊ द्या बंद करा बंद करा बंद करा बंद करा. इथं रस्ती खाली घेतला 2 मिनिटं थांबायचो. मुलांना खाली द्या, खाल्ल्यावर देऊ नका. 10 मुलांना खाली द्या.
तर एवढ्या जास्त गर्दीमध्ये पण एक लहान मूल त्याच्या पप्पावर गणपतीच्या दर्शनासाठी उभा होता. तर आम्ही पण मागण होतो. आमच्या वाघाने त्याला पाठोळी बसावला आणि गणपतीचे दर्शन करून. पुढे जायचे हळूहळू महिलांची लहान मुलांची काळजी घ्यायची तर तिची काळजी घ्यायची. तर समोरनं एवढी जास्त गर्दी होती की आम्ही साईडनंच दर्शन घेऊन दुसऱ्या गणपतीकडे निघालो. तर जाताना आमच्या भावांना भूक लागली तर आम्ही कच्ची दाबेली खात होतो. साहेब म्हणून जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे कुठं फेकतोय? अरे तरी ते छत्रपती राजाराम मंडळ यांनी गोल्डन टेम्पल चा असा हा खूप सुंदर देखावा तयार केला आहे. तरी ते अतिशय सुंदर, अतिशय सेम टू सेम असे गोल्डन टेम्पल बनवण्यात आले आहे. लहान मुलांचा हात जोडूनचा कडेवर घेण्यात येणार. जेवढ्या मनोभावे फोटो काढत आहात, व्हिडिओ काढत आहात तेवढं मनोभावे बाप्पाचं दर्शन पण घ्या. आपण दर्शन घेत असलेली बाप्पाची मूर्ती चला कार्यकर्ते. गाईज
आता वाजल्या काय तर जवळजवळ 1 वाजलेले आहे. तर आता आम्ही घरी निघतो आणि हा व्लॉग इथं संपवतो.